मागण्यांना म्हणजे साथ देत आहे का? हो, आज आम्ही महाराष्ट्र स्टुडंट्स या संघटनेच्या वतीने, मी स्वतः ॲडव्होकेट संस्थापक अध्यक्ष या संघटनेचा, आज इथे शिक्षण समन्वय समितीला पाठिंबा देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी आलेलो आहे. कारण की विद्यार्थी हे शिक्षकांमुळे घडतात आणि जर शिक्षकांवरती अन्याय होतो तर विद्यार्थ्यांनीसुद्धा पुढे यायला पाहिजे, या भावनेने आम्ही जिथे आलेलो आहोत. अच्छा, कशा प्रकारे आपण यांना सपोर्ट करणार किंवा काय करणार? यांना जर यांच्या मान्य पूर्ण नाही झाल्या तर हे असेच आंदोलन करणार आहेत आणि हे तीव्रतेने आंदोलन करणार आहेत. त्यांना आपण कशा प्रकारे सपोर्ट करू शकणार? काल नीरव गोरे इथे येऊन गेल्या, त्यांनी आश्वासन दिलं यांना, तरीसुद्धा हे बसलेले आहेत. काय सांगू शकतात याकडे, कसे बसतात? नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही. आता राज्य शासनाला आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांना किंवा मंत्र्यांना त्यांना ठोस शासन निर्णय घेण्याची गरज आहे. आणि त्यासाठी हे जे शिक्षक महाराष्ट्रातल्या विविध भागातून येत आहेत, आपल्या पोटाला चिमटाकडून येत आहेत, त्यासाठी त्यांनी पूर्णपणे ताकद आपली लावून दिलेली आहे राज्य शासनाच्या मागे, की त्यांचं जे काही मागण्या आहेत त्या पूर्णपणे झाल्या पाहिजे. आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे शिक्षक इथेच राहणार आहेत. आणि राज्य शासनाला त्या संदर्भात रोज तगादा होणार. आम्ही एक विद्यार्थी संघटना म्हणून महाराष्ट्र राज्यातील सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की मोठ्या संख्येने या सगळ्या शिक्षकांच्या मागण्यांचा पूर्ण करण्यासाठी त्यांना पाठिंबा द्या, त्यांना सहकार्य द्या. मी एक स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळे माझ्यापुढे पण ॲडव्होकेटची टीम आहे. जर उद्या चालून जर यांना न्यायालयीन लढाई लढायची असली तर आम्ही एक ॲडव्होकेटची फळीही सुद्धा यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ. पण हे तीव्रतेने आंदोलन करणार आहेत, यात तुम्ही यांना कशा प्रकारे सहकार्य करणार किंवा कशा प्रकारे यांना यांच्या मागण्या मान्य करून देण्यासाठी काय करणार? कोणाला बोलणार किंवा कशा प्रकारे मदत करणार? जे पर्टिक्युलर डिपार्टमेंट आहे, शालेय शिक्षण डिपार्टमेंट आहे, त्या शालेय शिक्षण डिपार्टमेंटचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे यांनी तगादा ऑलरेडी केलेला आहे, लावलेला आहे. त्या देखील आम्ही विद्यार्थी म्हणून आणि विद्यार्थी संघटनांच्या सगळ्या प्रतिनिधी आम्ही इथे एकत्र आणण्याचा प्रयत्न करू. आणि विद्यार्थी प्रतिनिधी जे येतील सगळ्या संघटनेचे, त्या सगळ्या संघटनांना आम्ही एक आवाहन करू की आपणही सगळे मिळून ज्या शालेय शिक्षण विभागाचे मंत्री आहेत, तसेच माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच वित्त व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आम्ही या मागण्या रेटून लावू. थँक्यू. तुम्हाला आश्वासन देऊन गेलं, काय म्हणणं आहे किंवा कशामुळे तुम्ही असं बोलत आहे किंवा कशामुळे तुम्ही असं तरीसुद्धा आंदोलन करत आहे? काय कारण आहे? तुम्हाला त्यांच्यावर विश्वास नाही आहे का? आम्हाला शासनकर्त्यांवर विश्वास आहे, विश्वास नाही अशातला भाग नाही. परंतु कथनी आणि करणीमध्ये जो काही भेद आहे याचा वारंवार आम्हाला अनुभव आलेला आहे. 13 सप्टेंबर 2019ला प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा कॉलेज घोषित झाले. त्यांना 20% अनुदान मंजूर केलं आणि ज्या प्राथमिक माध्यमिक शाळा 20% अनुदान घेत होते त्यांना 40% अनुदान मंजूर केलं. परंतु वास्तविक त्याचा वितरणाचा आदेश शासनाने काढला नाही, पुरवणी मंजूर केली. 24 फेब्रुवारी 2020ला याच शासनाने पुरवणी मंजूर केली, परंतु वितरणाचा आदेश काढला नाही. मग एवढी प्रोसेस सभागृहाच्या समोर शासनाने केल्यावरही जर आमच्या खात्यात पगार आला नाही, वितरणाचा आदेश आला नाही, तर काल जे काही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं या ठिकाणी नीलमताई गोरे आल्या आणि त्यांनी सांगितल्या, या गोष्टीवर विश्वास ठेवून जर आम्ही घरी गेलो तर गेल्या 22 दिवसापासून आम्ही जे काही या आझाद मैदानावर आंदोलन करत आहे, पगारासाठी आंदोलन करत आहे, आमच्या आईवडिलांना, घरच्या मंडळींना आम्ही काय उत्तर द्यायचं की 22 दिवस आंदोलन केल्यावर नुसतं आश्वासन घेऊन घरी आलो. आता 1 तारखेपासून बजेट अधिवेशन या ठिकाणी सुरू होणार आहे. मग 4-5 दिवसाचा आम्हाला अवधी दिला तर तुम्ही वितरणाचा आदेश द्या. आनंदानं आम्ही मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानून या आझाद मैदानावरून पुन्हा इथं येणार नाही, आनंदाने इथून जाणार आम्ही घरी. परंतु जर तुम्ही 4-5 दिवसानं सांगत आहे आणि त्यानंतर जर एखादं नैसर्गिक संकट आलं, जसं आता महाराष्ट्रामध्ये कोविडचं वाढत आहे, लॉकडाऊन लागलं आणि त्या कारणानं जर आम्हाला पुन्हा टोलवण्याचं काम शासनानं केलं, मग याला जबाबदार कोण? आमचा अविश्वास आहे माननीय मुख्यमंत्री महोदयावर, हे आमचं म्हणणं नाही. गेली 20-22 दिवस झाले आम्ही इथं बसलो, आणखीन 4-5 दिवस आम्ही तात्काळ वाट पाहणार आहे. आणि या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय, अर्थमंत्री महोदय यांनी जे बोलले त्या पद्धतीनं न्याय द्यावा, वितरणाचा आदेश प्रचलित धोरणाच्यानुसार काढावा, घोषित शाळा कॉलेज आमचे घोषित करावे, आनंदाने आम्ही घरी निघून जाऊ. कोणालाही या कोरोनाच्या कालखंडामध्ये या एवढ्या मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर मुंबईत कुटुंबाला सोडून येण्याची काही इच्छा नसते. परंतु हा नाईलाज वारंवार शासनाने केला. गेल्या 18 महिन्याचं आमचं वेतन कपात केलं कोविडच्या नावाखाली. महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांचं वेतन कधी कपात केलं गेलं नाही, परंतु ज्यांना जेमतेम 20-40चा टप्पा मंजूर झाला होता त्यांच्याही वेतनावर घाला घालण्याचं काम या शासनाने केलं. आणि ज्या काही याद्या सरांनी सांगितलं 12/2/2021ला आणि 15/2/2021ला लागल्या, त्या याद्यांमध्येही एवढा घोळ करून ठेवला की गुंतवून या लोकांना कसं ठेवायचं. काही लोक जे 20% वेतन घेत होते त्यांनाही या ठिकाणी अपात्र करण्याचं महापाप या शासनाने केलं. वास्तविक पाहता ह्या गोष्टी माननीय
मुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री मोदयांपर्यंत पोहोचत नाहीत. परंतु अधिकाऱ्यांच्याकडून जे दिरंगाई होते किंवा त्या ठिकाणी त्या चुकी होतात जी आरमध्ये, त्याचा भुर्दंड या 20 वर्षापासून वाट पाहणाऱ्या शिक्षकांना भेटतो. जे 13 सप्टेंबरनुसार घोषित झाले, सभागृहाच्या पुढे घोषित झाले, त्यांनाही शासन आदेश नाही किंवा त्या ठिकाणी संच मान्यतांनी असे कारणं देऊन अपात्र केलं गेलं. त्याही लोकांना सोबतच न्याय दिला गेला पाहिजे आणि अघोषितांना घोषित केलं पाहिजे. या मागणीसाठी आम्ही शांततेनं आता माननीय मुख्यमंत्री महोदयांवर विश्वास ठेवून या ठिकाणी त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि आनंदानं घरी आमची हक्क घेऊन आम्हाला पाठवावं अशी आमची अपेक्षा आहे. शिव महाराज जयंतीनिमित्त तुम्ही कशा प्रकारे तीव्रतेचा इशारा करणार आहे सरकारला आंदोलनाचा? महाराष्ट्रामधलं आताचं जे काही आघाडी सरकार आहे, या सरकार काँग्रेस या 3 पक्षांनी मिळून सरकार बनलं. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहेत हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र. त्यांच्या जसं महाराष्ट्राचं आपलं भारताचं दैवत आहे माननीय छत्रपती शिवाजी, तसं त्यांचं दैवत आहे आणि त्यांची प्रेरणा घेऊनच ते राज्यकारभार चालवतात. रयतेचं राज्य खरोखर रयतेचं राज्य असेल, जनकल्याणाचं राज्य जर असेल तर 60,000 शिक्षकांच्या वतीनं आझाद मैदानावर जे शिक्षक बसलेले आहेत हा रयतेचा एक भाग आहे. 20 वर्षापासून यांच्यावर अन्याय झालेला आहे. या शिवजयंतीच्या निमित्तानं तरी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्हाला काल बोलल्याप्रमाणे 2-4 दिवसात नाही सोमवारीच न्याय द्यावा. आम्हाला त्या गोष्टी अपेक्षित आहेत. म्हणून शिवजयंती आम्ही मोठ्या उत्साहात इथंच साजरी केली आणि ती अपेक्षा आहे आमची, वाट बघतो आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाची. त्यांनी वितरणाचा आदेश आम्हाला मैदानावर द्यावा. सर्वचे सर्व शिक्षक आमच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आम्ही इथून आनंदानं निघून जाऊ. स्वरूप कसं राहणार आहे पण जर नाही मान्य पूर्ण झाल्या तर स्वरूप काय, दिशा काय? आंदोलनाची जे काही आक्रमकता असते, शासनाचं लक्ष वेधणे, समाजांचं लक्ष वेधणे, या गोष्टीनं कुठलंही लॉ अँड ऑर्डर बिघडणार नाही. अशा प्रकारचं आक्रमक आंदोलन आम्ही बुधवारपर्यंत जर का आमचं मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही आक्रमक आंदोलन करणार आहे. जे काही आयुधं असतात लोकशाहीमध्ये आंदोलन करून शासनाकडून आपले मागण्या मान्य करून घेण्याचे, ते आयुधं आतापर्यंत आम्ही वापरले. या ठिकाणी घेराव केला, ताईंच्या घरी जाऊन बसलो, पायी दिंडी काढली, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिथून पायी चालत आलो. अशा वेगळ्या प्रकारची आक्रमकता बुधवारपासून हळूहळू आम्ही आणणार आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही. येऊन गेल्या त्यांनी तुम्हाला सांगितलं की आंदोलन करू नका, तरी सुद्धा तुम्ही आंदोलन करत आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू, तरी सुद्धा तुम्ही का आंदोलन करत आहे? या ठिकाणी नीलम गोरेताई माननीय मुख्यमंत्री यांच्या प्रतिनिधी म्हणून आंदोलनाला भेट देण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी आमचे प्रश्न समजून घेतले, आश्वस्त केलं की तुमच्या सर्व मागण्या 4 ते 5 दिवसात आम्ही पूर्ण करतो. पण गेल्या 20 वर्षापासून रखडलेला हा प्रश्न आहे. या मागील 20 वर्षाच्या काळात अनेक सरकार आली, अनेक सरकार बदलली. या सर्व प्रशासनाने आम्हाला असेच आश्वासन दिले की 4 दिवसात, 2 महिन्यात, 4 महिन्यात तुमचे प्रश्न पूर्णतः मार्गी लावतो. परंतु कुठल्याही प्रकारे हा प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही. त्यामुळे या महाराष्ट्रातील राज्यातील शिक्षकाला आता कुठल्याही सरकारवर विश्वास राहिला नाही. जोपर्यंत शासन आदेश मिळत नाही, त्याची कॉपी आमच्या सर्वांच्या हातात मिळत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा निर्धार या शिक्षक समन्वय संघाने केलेला आहे. त्यामुळं आम्ही काल माघार घेतली आणि आंदोलन चालूच आहे. बरं, किती दिवस आंदोलन चालू ठेवणार आहे तुम्ही? जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण होत नाही, 15/11/2011 व 4/2/2014 या शासन निर्णयानुसार आम्हाला अनुदान मिळत नाही. ज्या अघोषित शाळा आहेत त्या अघोषित शाळा, मंत्रालय स्तरावरच्या असलेल्या अघोषित शाळा पूर्ण निधीसही घोषित करत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार. आंदोलनाच्या तुमच्या मागण्या कशा प्रकारे तुमचं घोषित आंदोलन आहे, म्हणजे किती टक्के? आमच्या ज्या मागण्या आहेत 13 सप्टेंबर 2019 नुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा घोषित केल्या होत्या. त्या शाळांना वेतन देणं खरं तर तत्कालीन सरकारची जबाबदारी होती. परंतु सरकार बदललं, समीकरणं बदलली, महाविकास आघाडीचं सरकार आलं. या सरकार आल्यानंतर यांनी त्या शाळांना निधी उपलब्ध करून देण्याची गरज होती. कारण कॅबिनेट निर्णय झाला होता, शासन आदेश घोषित झाले होते, यांना फक्त निधी उपलब्ध करून देण्याची गरज होती. परंतु राज्यात कोरोना महामारीचं संकट आलं, त्यामुळं आमचा 19 महिन्याचा पगार या शासनाने घात घालून सनी कपात केला आणि पुन्हा 14 ऑक्टोबर 2020ला पुन्हा एक शासन आदेश घेतला, कॅबिनेट निर्णय घेतला आणि त्यानुसार 1 नोव्हेंबर 2020 पासून या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक घोषित शाळांना 20% अनुदान व वाढीव 40% अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यालासुद्धा निधी अजून उपलब्ध शासनाने केले नाही आणि ज्या शाळा अजून अघोषित आहे, गेल्या 2 वर्षापासून मुंबई स्तरावर प्रलंबित पडलेल्या आहे, त्या शाळा घोषित करणं अपेक्षित होतं. परंतु त्यासुद्धा अद्यापही घोषित झालेल्या नाही. त्यामुळं त्या तात्काळ घोषित करावा व ज्या घोषित झालेल्या आहे आता पुन्हा शासनाने एक तपासणी समितीमार्फत शाळा
घोषित केल्या. काही शाळा पूर्ण राज्यातल्या शाळा तपासणी मंत्रालयीन समितीच्या मार्फत तपासल्या आणि 12 फेब्रुवारी 2021ला आणि 15 फेब्रुवारी 2021ला प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या याद्या घोषित केल्या. ज्या घोषित शाळा केलेल्या आहे त्या घोषित व ज्या शाळांमध्ये काही अपात्र शाळा झालेल्या आहे त्या अपात्र शाळासह त्या सर्वांचा निधी तात्काळ निधी वितरणाचा आदेश येत्या सोमवार मंगळवारला शासनाने काढावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. कि आप आज शिव महाराज की जयंती के निमित्त क्या बताना चाहते हैं? नमस्कार। सबसे पहले मैं पूरे महाराष्ट्र के शिक्षकों को और यहाँ के जनता को साथ साथ में जो सरकार में है माननीय श्री मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहब, माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड़ मैडम, अर्थ मंत्री अजीत दादा पवार जी कि आप महाराष्ट्र में शिव जयंती बहुत ज़ोर शोर से मना रहे हैं। मैं सबसे पहले आप सभी को शुभेच्छा देना चाहता हूं। मैं अजय कुमार यादव TDF का प्रतिनिधि यहाँ पर हूं। 29 जनवरी से लगातार आज 22 से 23वां दिवस है। हम शिक्षक समन्वय संघ को हमारे संगठन का पाठिंबा है और एक प्रतिनिधि के तौर पे साथ साथ हमारे विद्यालय से और सारे कर्मचारी हमारे संगठन के यहाँ पे जुटे हुए हैं और हम लोग जब तक हम शिक्षकों को न्याय नहीं मिलता, हम शिक्षकेतर कर्मचारियों को न्याय नहीं मिलता, तब तक हम लोग यहाँ पर उठने वाले नहीं हैं, हम लोग भागने वाले नहीं हैं। महाराष्ट्र वीरों की धरती बोली जाती है। हम लोग उदाहरण देते हैं अपने बच्चों को। छत्रपति शिवाजी महाराज का स्वराज है, क्या आज यही उनका स्वराज है? यहाँ पे सबसे ज़्यादा अत्याचार शिक्षकों के ऊपर हो रहा है। हमें ये कहते हुए शर्म आ रही है कि हम लोग के देश में महाराष्ट्र बोलते हैं सबसे ज़्यादा टैक्स दिल्ली गवर्नमेंट को अगर सबसे ज़्यादा टैक्स दिया जाता है तो महाराष्ट्र सरकार की तरफ से जाता है। यहीं पे इसी मुंबई में जो कि देश की आर्थिक राजधानी कही जाती है, महाराष्ट्र की केवल राजधानी नहीं है, मुंबई जो है देश की आर्थिक राजधानी है। यहीं पे अपने देश के सबसे अमीर व्यक्ति रहते हैं, अंबानी से लेकर के और बहुत बड़े रतन जी, टाटा जी, कितने भी हैं। क्या उन लोगों के यहाँ पे महाराष्ट्र के शिक्षकों की दशा और उनकी दयनीय स्थिति नहीं दिखाई दे रही है? मैं आपके माध्यम से मांग करता हूँ कि आप ज़्यादा से ज़्यादा इसको दिखाएं और हम सभी शिक्षकों को कम से कम आज के दिन सोमवार सर ने जैसे बताया भी जो भी कौन से नियम के तहत है, हम लोग की यही मांग है कि जो आपने किया है 13 सितंबर 2019 के अनुसार जिसको आपने पात्र किया चाहे 20% और जिसको 20% मिल रहा था उनको 40%। और हम लोग का यही मांग है कि जिनको भी है केवल हम लोग अपने लिए नहीं, जो अघोषित हम लोग के भाई बहन हैं, शिक्षक भाई बहन हैं, उनको भी घोषित करें और निधि के साथ घोषित करें ताकि आपका जो है मान सम्मान हम शिक्षकों के प्रति। आज कैसी स्थिति आ रही है, शिक्षक रोड पे हैं, हम लोग आंदोलन कर रहे हैं। ऐसा किसी राज्य में ऐसा नहीं हुआ। आप अपने देख सकते हैं भारत एक विशाल राज्यों का देश है, लेकिन किसी राज्य में इतनी दयनीय स्थिति नहीं। गरीब से गरीब राज्य जिसको बोला जाता है, जिसको विशेष दर्जा दिया, जैसे बिहार जैसे राज्य भी, वहाँ पे शिक्षकों को पगार है। उत्तर प्रदेश में सबसे जनसंख्या वाला राज्य है, वहाँ पे शिक्षकों को भी पूरा पगार मिलता है। हम लोग कौन सा गुनाह किए हैं? आप शिक्षकों का श्राप न लें। माननीय उद्धव जी ठाकरे जी, आप बाड़ा साहब के वंशज हैं, ठाकरे परिवार के वंशज हैं, कम से कम थोड़ा तो उनका सम्मान रखो और आने वाले सोमवार के दिन हम शिक्षकों को न्याय दें ताकि हम लोग भी, आज तो हम लोग ने छत्रपति शिवाजी महाराज की जयंती बड़े ज़ोर शोर से मनाएं क्योंकि हम शिक्षक हैं और हम लोग आंदोलन कर रहे हैं। आप यही समझ लीजिए कि विश्व के बड़े से बड़े अच्छे अच्छे जो देश हैं वहाँ पर शिक्षकों का क्या मान होता है, क्या सम्मान होता है। वहाँ और विभागों की तुलना में शिक्षकों को सबसे ज़्यादा सम्मान दिया जाता है क्योंकि अ टीचर कांट बी अ कॉमन मैन एंड अ कॉमन मैन कांट बी अ teacher. So this is the difference between common man and teacher. So you should consider because we are the responsible teacher. So I will only pray, please do something for our necessity, for our rights. अगर हम शिक्षक ही अपना अधिकार नहीं ले पाएंगे तो हम लोग दूसरे के लिए क्या अधिकार लड़ेंगे। और आपके मंच के माध्यम से मैं बोलना चाहता हूं, जो भी हमारी आवाज़ सुन रहे हैं, महाराष्ट्र के कोने, पालघर ज़िला हो या जितने भी ज़िला हो, आप लोग यहाँ पे सोमवार को भारी से भारी संख्या में आइए और अपना इस शिक्षक समन्वय संघ के जो है, क्योंकि एक संगठन का नहीं है, एक पार्टी के, यहाँ पे पार्टी की बात नहीं, सभी संगठनों का संयुक्त मिलकर के बना है, इसलिए यहाँ पे हज़ारों की संख्या में आप लोग देखते हो। मैं अजय कुमार यादव TDF का प्रतिनिधि के तौर से धन्यवाद देता हूँ यहाँ के संगठन के सभी सदस्यों को, सभी पदाधिकारियों को और आपको भी, और हाथ जोड़कर विनती करता हूँ माननीय उद्धव जी ठाकरे साहब,
ताई जी थोड़ा तो करो, अगर थोड़ा शर्म है तो आप लोग ज़रूर कुछ करिए, नहीं तो मराठी भाषा का अपमान मत करिए, मराठियों के नाम पे केवल वोट मत मांगिए। आप सारे यहाँ पे ज़्यादा से ज़्यादा अपने मराठी विद्यालय को लोग हैं, महाराष्ट्र की मेन संस्कृत मराठी भाषा है, आप उसका अपमान नहीं करें। और अगर आपसे हो सके तो फुल पकड़ दे, नहीं हो सकते तो प्रचलित नियम के अनुसार जिसको आपने पात्र किया है और हमारे जो अघोषित भाई बहन हैं उनको भी निधि के साथ पात्र करते हुए देने की कृपा करें। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय